असं थांबतोस का मित्रा? वाव, हा काय सुंदर व्ह्यू आहे. बिकॉज इतना लाईट आहे ना चैतन्य. वाव, छान आहे. सो वेलकम टू टुडेज टॉक्स ऑन ट्यूजडे. माझे कपडे ॲज युजल थोडेसे नॉर्मलच आहेत आणि वैष्णवीने लगेच तिला आज नवीन टॉप घेऊन आला ना, लगेच घातला त्याने. सो येस, आजचा केस चांगले वाटतात का? माझे केस हा डेली ब्लॉग नाही, हा टॉक्स विथ ट्यूजडे. पण मग मी केस काय करू? हा, असे छान दिसतात. ठीक आहे, लेट्स गो. सो आजचा मुद्दा असणार आहे, काय असणार आहे आजचा मुद्दा सांगता का जरा मॅडम? सो जेव्हा पण आम्ही स्ट्रीमिंग वगैरे करायचो किंवा नॉर्मल व्हिडिओ पण टाकायचो, तर खूप जणांचा आम्हाला एकच सेम प्रश्न यायचा की तुमच्या करिअर बद्दल आम्हाला सांगा, की चैतन्य कसा गेमिंग मध्ये गेला, किंवा मी HR मध्ये आले तर त्यांना HR मध्ये कसं गेलं ते जाणून नसतं घ्यायचं, बट यु नो हाऊ HRच्या पर्स्पेक्टिव्हने त्या इंटरव्ह्यू मध्ये कसं चांगलं परफॉर्म करू शकतो. सो आजचा ब्लॉग आम्ही करिअर बद्दल ठेवला आहे, की जर कोणाला गेमिंगच्या क्षेत्रात जायचं असेल तर चैतन्य सांगेल की त्याने कुठल्या डिग्र्या केल्या, काय केलं, काय नाही केलं, आणि आजचा लाईक दॅट. आणि मी थोडेसे 1-2 इनपुट्स देईल फक्त. इट्स जास्त हेवी नाहीये, नॉर्मल आहे, बट या ब्लॉगला इंटरेस्टिंग काय करणार आहे चैतन्य? की आज माझ्या मित्राकडनं जरा ट्रायल म्हणून आपण गेमिंग व्हील घेऊन आलेलो आहे. तर आज आपण त्याचा सेटअप करता बोलूया. सो चालेल मग आपण आय थिंक सेटअप करून लगेच करायला घेऊया. गेट इनटू इट देन, भेटूया. हा चैतन्य, जा तू घेऊन ये सामान, तोपर्यंत मी जरा वॉर्म अप करते ऑडियन्स. बोल की, आता मी पण ऐकतो जरा काय बोलतेस. आपण सुरुवात इथनं करायची का? मला असं वाटतं की तुझ्या करिअर पासून सुरुवात करूया आपण. माझ्या करिअर बद्दल जर बोलायचं झालं तर मी HR कसं निवडलं, काय HR निवडायला काय, तुम्ही बॅचलर्स करा, मास्टर्स करा, प्लेसमेंट घ्या अँड देन दॅट इज इट. पण कॉलेजमध्ये आम्हाला हे सांगत नाही ना की जर तुम्ही HR घेतलं तर त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट असतं, त्याच्यामध्ये ग्रीव्हन्स हँडलिंग, म्हणजे HR मध्ये खूप खूप टाईप्स असतात. ओके. सो जे मास्टर्स करतात जेव्हा ते शिक्षण घेतील तेव्हा त्यांना ते कळेल. बट इफ तुम्हाला गोष्टी सॉल्व्ह करायला, सोल्युशन शोधायला आणि रिक्रुटमेंट जे सोपं वाटतं बट ते नाहीये, आवडत असेल तर तुम्ही करू शकता. आणि खूप जण म्हणतात HR मध्ये पैसा नाहीये. बरोबर बोलतात. नाहीये, म्हणजे HR मध्ये तुमची ग्रोथ खूप कमी होती, बिकॉज 1000 एम्प्लॉईजच्या मागे तुम्हाला 1 HR लागतो. तर तुम्ही आता ओपनिंगचा रेशो बघा, तो ओपनिंग्स खूप कमी असतात. बट जर तुम्ही रिक्रुटमेंट मध्ये जाणार असाल ना तर खूप ओपनिंग्स असतात आणि खूप पैसा असतो. रिक्रुटमेंट मध्ये पैसा पण असतो ना. रिक्रुटमेंट मध्ये पैसा पण असतो आणि ग्रोथ पण असते. प्रत्येक तुम्ही हे घेता, काय म्हणतात त्याला, इन्सेंटिव्ह वगैरेमुळे. इन्सेंटिव्ह नाही, प्रत्येक तुम्ही जे एखाद्याला हे करता, प्लेस करता. मग त्याला त्याच्या मागच तर इन्सेंटिव्ह भेटतो ना. मी काय बोलले मग, मी तेच म्हणतो. पण चैतन मी काय म्हणते, तू जाऊन तुझा व्हील. माझं HR बद्दल बोलून पण झालं, कारण मला जास्त बोलायचं नाही माझ्या ह्याच्याबद्दल, बिकॉज नाहीये एवढं काय त्याच्याबद्दल बोलण्यासारखं. सो द मोस्ट अवेटेड थिंग, जी चैतन्य खूप जास्त 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 एक्साइटेड होतं, हे जरा माझ्या मित्राचं आहे. सो जरा म्हणजे छान आहे, खूप छान आहे. लॅम्बोर्गिनीचं आहे का? लॅम्बोर्गिनीचा टॅटू लावलाय का त्याने तिकडं? नाही का, काहीतरी नास्का टॅटू लावलाय. बट ठीक आहे, आपण हे जर ट्रायल करणार आहे पोरांनो. पकडते नाही, हे डायरेक्ट हुक करायचं. कसं हुक करतात त्याला? सो हे बाय द वे हा आमचा स्ट्रीमचा सेटअप आहे. इथं आम्ही तुमचे चॅट्स वगैरे वाचतो आणि इथं OBS ची सेटिंग असते आणि इथं आम्ही गेम खेळत असतो. तो आमचा कॅमेरा आहे आणि ही लाईट आहे जी चैतन्याला काळाचं गोरं करते. बापरे. आणि हा माझा हेडसेट आहे, जेव्हा मी एकटी असते तेव्हा घालते, नाहीतर आम्ही आमचे पॉड्स घालतो. माईक तर आपला हाच असतो. जर तुम्हाला दिसत असेल तर हे आय डोंट नो दिसत असेल नाही, पण आम्ही हे हँडल Amazonवरनं घेतलं, जेणेकरून हा मॉनिटर आम्हाला उभा करता येईल. सो त्याच्या ऑफकोर्स आडवा होता, त्याला मी उभा केला. सो हा आहे आमचा स्ट्रीमचा सेटअप. चैतन्य, आय थिंक एव्हरीथिंग इज लॉजिटेक ना? हे लॉजिटेक आहे, कॅमेरा लॉजिटेक आहे. लॉजिटेकने आपल्याला स्पॉन्सर केलं पाहिजे का मग या गोष्टी? ॲट दिस मोमेंट येस, दिस शुड. बापरे बच्चे, हे केवढं. आणि हे पण लॉजिटेकचं आहे बच्चे. तू ह्याच्यावरती बसून पण असं तुला स्ट्रीम करायचं फील येईल मला. बेडवरती बसून? बेडवरती नाही का, हे जे आहे ना, हे ह्याच्यावरती असं बसायचं आणि आल्टो. आणि सफारीचा फील घ्यायचा असेल तर सफारी तुला मग मला अजून खालचं घ्यावं लागेल, कारण मला पुढचं बंपरच दिसणार नाही ना. हा ब्रो, ठीक आहे, आपण आता हे टाईट करू जरा. सो आता आपण जर गेमिंगचं सेटअप करतोच आहे तर जास्ती घेऊन लोकांना
चैतन्याच्या करिअरमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे एचआरचा सोडून, सो मी डायरेक्ट त्याच्यामध्ये येईल. चैतन्य सेटअप करतोय, सो त्याचं कसं, त्याच्या फक्त 2च ब्रेन सेल्स ते एकाच ठिकाणी काम करतात. सो तू बोल, पण तू मध्ये आधी आडला तर मी तुला हेल्प करेन. पण मी तुला प्रश्न विचारते जे लोकांनी खूप विचारलेत लाईव्ह मध्ये. ओके, सो चैतन्य, तू आज माझा पॉडकास्ट घेते का बच्चे? सो चैतन्य, तू गेमिंग मध्ये नक्की करतो काय रे? म्हणजे गेमिंग म्हणजे तुझं नक्की तू करतोस काय? म्हणजे तू डेव्हलपर आहेस का? इतका अभ्यास केला का तू? गेमिंग म्हणजे मी आहे पोरांनो, म्हणजे तुम्हाला नॉर्मली सांगायचं झालं तर आय थिंक माझं गेमिंग मध्ये खूप जास्त हे होतं. नाही, मी फक्त तुला तुझं टायटल विचारले की तू डेव्हलपर आहेस का, इंजिनिअरिंग केली आहेस मी का? टेस्टिंग मध्ये आहे, गेम. सो आता चैतन्य टेस्टिंग मध्ये कसा लँड झाला? तर चैतन्य, तू कुठली डिग्री घेतलीस का रे? नाही, या गोष्टीसाठी डिग्री डिग्री घ्यावी लागते, पण स्पेसिफिक अशी डिग्रीची गरज नाही. तुम्ही जरी ग्रॅज्युएट असाल तरी चालेल. मग तू कुठल्या कॉलेजमधनं ग्रॅज्युएट झाला? एवढं सगळं नाही सांगू शकत कुठल्या कॉलेजमधनं. अच्छा, म्हणजे कॉलेज नाहीच आहे का अस्तित्वात तिथे? नाही. सो लेट मी पुट अ ब्रीफ हिअर. चैतन्य कधी अभ्यासात त्याला इंटरेस्ट नव्हता, बट त्याच्यामध्ये टॅलेंट खूप होतं, दॅट इज गेमिंग. आणि या जगात खूप कमी लोक आहेत जे त्यांच्या टॅलेंटला त्यांचं करिअर बनवतात. जे लोक तमाशा या मूवीला रिलेट करू शकत नाही, दीज आर लकी फोक्स लाईक चैतन्य. काय बोलशील? तमाशा? येस, म्हणजे आता माझं किती काही ड्रीम असलं, HR इज नॉट माय टॅलेंट ना, इट इज लाईक अ प्रोफेशन, इट्स लाईक अ जॉब. जो मला मज्जा येते, बट स्टील. बट तुझं असं की तू गेमिंग इज लाईक युअर लाईफ ना बाबू. ते पण आहे. इमॅजिन कर, गेमिंग इज जस्ट युअर हॉबी, पण तुझा जॉब आहे लेट्स से फायनान्स मध्ये तू. सो दॅट्स अ डिफरन्स, राईट? पण तू तुझ्या हॉबीलाच तुझं करिअर बनवलं. आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स जितकं मला माहितीये, काय काय लोक टेस्टिंगसाठी काय काय गोष्टी शिकतात, काय काय तुम्हाला. आता टेस्टिंग मध्ये पण टाईप्स आहेत. तुझ्या माईक मधनं खूप आवाज येणार आहे, थोडा हळूहळू. सो जर तुम्ही टेस्टिंग मध्ये गेला तर आपल्याला माहिती सॉफ्टवेअर वगैरे टेस्टिंग मध्ये ते सेलिनियम वगैरे ते सगळं लागतं. दॅट इज डिफरंट टाईप ऑफ टेस्टिंग, दिस इज डिफरंट टाईप ऑफ टेस्टिंग. जर तुमच्याकडं जनरेशनल वेल्थ आहे आणि तुम्हाला पैशाची फिगर नाही, तर यू कॅन गो इन QA. बिकॉज अगेन जस्ट लाईक HR, QA ची एवढी ग्रोथ नाहीये अनलेस अँड अंटिल तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपरचे QA वगैरे असाल तर, है ना? सॉफ्टवेअर आता इंडियामध्ये सध्या तरी बघायला गेलं ना तर मोस्टली सगळं सॉफ्टवेअर वरतीच. गेमिंगचं एवढं काही नाही, एवढा क्रेज नाही. आता लकीली त्याचं सगळं नीट झालं, व्यवस्थित झालं, टचवूड. आणि अगेन माझं असं म्हणणं की आता आपण दोघं कमवतोय ना, तो मैं वैसे भी मतलब मेरे को वैसे भी कुछ है नहीं HR में, मैं कर रही ना हसल. तू तुझ्या मनाने जग, तुला मज्जा येते, तुझं मेंटल पीस. कधी असं नसतं की मंडेला चैतन्य असं होतं, यार मंडे मला कामाला नाही जायचं. नेव्हर. आम्ही कधी पुण्यावरनं आलो आणि मंडेला सकाळ सकाळ लँड झालो असेल त्याच्याने मी जाईल ना कामाला, एवढं काय. आणि मी रिझन्स शोधत असते की वाय आय कांट गो. आणि मेन म्हणजे QA हे असं प्रोफेशन आहे गेमिंग मध्ये. जर एखाद्याला आवडत असेल, काय म्हणतात, एखाद्याला गेमिंग हे क्षेत्र आवडत असेल किंवा काय म्हणतात त्याला गेमिंगचं क्षेत्र म्हणजे गेमिंगच करायला आवडत असेल ना, तरच लोकांनी या प्रोफेशन मध्ये यावं. नाहीतर मग आय वुड से प्लीज, इफ जर का तुम्ही पैशाचा वगैरे विचार करत असाल किंवा ग्रोथचा विचार करत असाल तर आय वुड से की एवढं जाऊ नका या प्रोफेशनसाठी. जरा 2 मिनिटं ब्रेक घेतोय कारण मी हे गरम करून आले. बापरे, तू तोपर्यंत जरा उरक तुझं. आपल्याला हे लागणार आहे का जरा दुसरं काहीतरी? मी तेच म्हणणार होतो. काय? मला दुसरं काहीतरी. एक मिनिट भाऊ, पॉज कर. हे स्टेअरिंग व्हील तर परफेक्ट बसलेलं आहे का बच्चे एकदम? इकडे जरा अजून चालत झालं. मला थोडी भूक लागली होती आणि हे जरा 2 दिवसापासून पडलंय यार. हा का? हमको एक घास दोगे क्या प्लीज? लाल परी मैं हूँ, लाल परी. बरं, टॉक्स विथ ट्यूजडे मध्ये आपण कुठं होतो? सो मी सांगते ना, बट गरजेचं नाही की तुम्हाला जर गेमिंग इंडस्ट्रीमध्ये जायचं तर QAच बनू शकता. हा, तुम्ही गेमिंग इंडस्ट्रीमध्ये जात असेल तुम्ही ग्राफिक डिझायनर पण बनू शकता. तुम्ही ग्राफिक डिझायनर बघा, गरम नाही ना म्हणून. ओ, नो वंडर लोक या अजून गरम करू थोडं. ग्लेन्स बेकरीसाठी खूप हे लोक क्रेझी आहेत, है ना? सो मला तेच म्हणायचं होतं की इट्स नॉट ऑलवेज अबाउट की तुम्ही QAच म्हणा. बिकॉज इफ तुम्हाला पैसा पण हवा असेल आणि गेमिंग मध्ये पण जायचं असेल तर आय थिंक गेम अॅनिमेशन वगैरे म्हणून पण. हा, तुम्ही बाकीच्या फील्डमध्ये जसं डिझायनिंग काय असेल ना त्याच्यामध्ये जावा तुम्ही, पण क्वालिटी अशुरन्स थोडंसं यार निग्लेक्ट केलं तर चालेल थोडं, है ना? आणि बिकॉज आता सध्या इंडियामध्ये एवढं जास्त गेमिंगचं हे नाही, कंपनीज नाही. तुम्हाला स्विच करायचं असेल बँगलोर मध्ये देर आर. बँगलोर में यू कॅन, बट आपला क्राऊड पुण्याचा आणि महाराष्ट्राचा आहे. सो सुंदर लागते का ते? एकदा पटकन एक मोठा घास.
सो असं आहे. सो आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, जसं चैतन्याला काय अभ्यासात इंटरेस्ट वगैरे नव्हता, सो तू आता बिकॉज तू अभ्यासात इंटरेस्ट नव्हता, तू कॉलेज वगैरेला नाही जायचं, सो ऑब्व्हियसली तुला कॅम्पस प्लेसमेंट नाही भेटली ना. तसलं काय नाही. सो तू वॉक इन इंटरव्ह्यू डायरेक्ट नडेश. आणि तुझा जो पहिला जॉब होता ग्लोबल स्टेपचा, तो तुला कसा भेटला होता? सो त्यासाठी पण मला एक माझा मित्र, म्हणजे मी दिवसभर गेमच खेळत बसायचो. अचानक आउट ऑफ नोवेअर. बिफोर यू आन्सर दिस क्वेश्चन, बाकीचं सेटअप पण त्यांना दाखव. ओ शिट, हे घे, खाऊन जा. ग्लेन्स बाय द वे पुण्यातही झालेलं आहे. बाय द वे बाबू, यू नो दॅट ग्लेन्स पुण्यामध्येही ओपन झाले. हे काय आणलंय तुम्ही सर? हे आहे आमचं गिअर शिफ्टर. गिअर टाकायचे का? मला येते गिअर टाकता. फर्स्ट सेकंड कसं चालू झालं? मी चालू केला. हवेमध्ये ते रिफ्लेक्ट होणार ना बच्ची. लेट्स गो फॉर. इथं कर ना. कुठं बच्ची? गिअर लेफ्ट साइडला असतो. इथंच तू मार खातीये बच्ची. त्यांना दाखवण्यासाठी म्हणते मी. मला मार खाणं नको बोल. तुझ्या आधी माझं लायसन आलंय या जगात. चल नाही मी इथंच लावणार आहे बच्ची. पण आता व्हील एकदम मधोमध्ये आणि हे गिअर त्याच्या बाजूला आहे. चालेल ना असं? तुला का प्रॉब्लेम? थोडं गिअर खाली ठेवू शकतो का आपण सीपीयूच्या वर? नाही बच्ची, हे टाईट करायला लागतं. असं काय बोलते? अरे म्हणजे हे घे, डोक्यात टाकेल. थांबावू मॅडम. जसं मुलींसाठी मिनिसो असतो तसं हे पोरांसाठी करे. हा मग ऑब्व्हियसली. आपल्याकडे अजून एक काडी आहे का ग बच्चे? हो घेतो मागे. अशी अजून एक आहे का? शोधावी लागेल की. ही घेतो का? लाकडाची काडी आहे ना. लाकडाची काडी मी शोधते एक मिनिट. परफेक्ट बसलं हे बिल. बर. सो जसं की मी बोलत होते, सो तुझा तो पहिला जॉब जो होता ग्लोबल स्टेप वाला, तो कसा लागला रे तुला? सो येस, तुम्हाला मी सांगू इच्छित आहोत. मी जायचो माझ्या फ्रेंड्स बरोबर. तेव्हा घरी पीसी होता, पण कसं कॅफे वेफे मध्ये जाऊन जरा खेळायला मजा यायची ना ब्रो थोडीशी. तिथला एक माझा मित्र होता, तो बोलला अरे माझा असा असा जॉब लागलाय आणि तू पण चल म्हणून. म्हणजे तुला इथं पण जबरदस्ती करावी लागली? तुला नोकरी नव्हती शोधायची? नाही बच्ची, मी काय करत होतो मलाच नाही माहिती. बिघडलेला मुलगा. त्यांनी मला हे केलं की बाबा चल रे. आणि त्यावेळेस मी स्ट्रीमिंग करायला लागलो होतं. त्यावेळेस तुमच्या भावाचं चॅनल होतं, पण ते काय ग्रो नाही झालं कारण मध्येच सोडून दिलं ते. पण ठीक आहे, कमिंग टू द पॉइंट. मग त्यांनी मला खूप फोर्स केला. आणि त्या दिवशी तो मला म्हटला मी तुझं नाव सांगितलं, तुला यायलाच पाहिजे. मी कसा बसा झोपेतनं उठलोय ना, आंघोळ केले ना, काय जसा आहे तसंच कपडे बिपडे घातले, मस्त गेलो इंटरव्ह्यू द्यायला. व्हेरी बॅड. इंटरव्ह्यू दिया तो उधर मेरे को क्वेश्चन्स पूछे की तुम्हाला गेमिंग बद्दल काय माहितीये, काय नाही, असं तसं सगळं सांगितलं तुमच्या भावाने. असे गेम खेळले. मग ते म्हणले बघ काय असतं. मग त्यांना सांगितलं बघ असा बघ असू शकतो. हे एक्झाम्पल देऊ का बघशे काय? नाही तू बघ सांगितले. हा मग बग्स बिग सांगितले, असे शोधणार हे ते. मग त्यांनी मला विचारलं की तुला फुल टाइम ह्याच्यातच करिअर करायचंय का? मी म्हटलं हो, मला दुसरा काही ऑप्शन आहे नाही सर. नाही, पण मला फुल टाइम हेच होतं की मला गेमिंग करायचंय. आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट, म्हणजे मी जे लय कॉन्फिडंट होतो, मी जे काय बोलत होतो ना त्याबद्दल मी कॉन्फिडंट होतो. बिकॉज तुला काय फिअर नव्हता ना. जॉब भेटला तरी यू वर ओके, नाही भेटला तरी असतं. आपण ज्या इंटरव्ह्यूला जातो ना, आता अगेन मी ह्याच्यामध्ये एचआरचा पर्स्पेक्टिव्ह घालते. मी पण ज्या पण इंटरव्ह्यूला जाते किंवा जे पण कॅन्डिडेट्स असे येतात ना चिल मध्ये, मिला नाही तो नाही, तेच कॅन्डिडेट सिलेक्ट होतात. बिकॉज त्यांचा कॉन्फिडन्सच तसं रिफ्लेक्ट करत असतो ना. इव्हन माझ्यासोबत तेच झालंय. ज्या जॉबला मला असे ना की नाही भेटलं तरी चालेल, तिथनच मला कॉल झाले. सो देर इज समथिंग अबाउट दॅट. बरं ठीक आहे, आपण हे नंतर लावूया. बिकॉज ह्याचं अडॅप्टर थोडंसं मी आता जरा बघितलं. अडॅप्टर जरा मित्राच्याच घरी राहील. बट ठीक आहे, ते थर्ड आयटम त्यांना दाखव ना, आणून दाखव. थर्ड आयटम तुम्हाला आणून दाखवतो फक्त, पण त्याचा सेटअप नेक्स्ट ह्याचाच होणार आहे पोरांना. थर्ड आयटम साठी स्पेशल क्लॅप्स. थांब ना, मी तुला सांगते काय. ओके थांब, तू सांग चल बच्ची मला काय. ऍक्सेलरेटर, ब्रेक, क्लच, आणि इकडे सेम पाय असायला पाहिजे आणि इथे एक पाय असायला पाहिजे. बापरे, जमतंय. कारण मला माझ्या पप्पांनी मॅन्युअलच शिकवली. आणि हे ना पोरांना तसं खाली ठेवायचं. मला हे करायचं इथं हे त्यांना दिसेल. हे जस्ट मांजराच्या बुडावर. चांगलं आहे बच्चे. वाढीव वाटतंय का ते सांग ना. हा बाबू,
थोडं भाई ऍक्च्युली रिअल फील येतो रे बच्ची. हा ना बच्ची, खरं जे आपण महागातलं ऍक्च्युली बच्ची या पायाने फक्त ब्रेक आणि क्लच हे होतो ना, एका पायाने ऍक्सिलेटर तर नेहमी लूजच असतो. मग एक पाय फक्त ऍक्सिलरेटरवर राहतो आणि एक पाय क्लच आणि ब्रेकवर. म्हणजे मी चुकले का स्टार्टिंगच्या ह्याला? नाही, बरोबरच होतो. आता तसं पण सगळ्या ऑटोमॅटिक गाड्या आल्या, सो फरक नाही पडत. त्याला पण आपण एकाच पायाने चालवतो, आय नो दॅट. बट आय थिंक क्लच वरती एक पाय सतत असतोच आणि एक पाय आपण असं हे करतो ना, क्लच ब्रेक असं दोन्ही, एवढा काय फरक नाही पडत त्याच्याने. छान तर आहे. घे तू पण घे फील. छान आहे यार बच्चे. कितीला येतो रे आपला जर स्वतःचा घ्यायचा झाला तर? काय नाही, फक्त 50,000 द्या जरा सुपर चॅट. छान आहे ना, थोडं ऍक्च्युली रिअल फील्स येतात ना असं. हा ब्रेक आहे प्रॉपर आणि हा क्लच आहे. ट्रक माझी फिक्स खाई में गिरती. पण हे आता म्हणजे प्लेसमेंट ह्याची नीट ठेवायला लागणार, एकदम पुढं बिडं. दिस इज थोडा हार्ड. नाही, बरोबर आहे बच्चे, एकदम परफेक्ट आहे. सीएनजीच्या गाडी सारखं ते तुला आता. आणि तू ह्याचं ते लूज पण करू शकते नॉब बेब, टाईट वगैरे पण होतं. मला हे बघायचं. हे आता थांब आपण त्याचं USB लावलंय ना, तर हे ऑटोमॅटिक फिरायला पाहिजे. बघू झालं का चालू. सो जसं की मी म्हणत होते की चैतन्याला तिथे फोर्स करावं लागलं, पण त्याचं नशीब होतं ते त्याला तिथे घेऊन गेलं, हाय की नाही. आणि आय थिंक सो हे व्हील कनेक्ट झालंय तुझं? हा, व्हील तर कनेक्ट झालंय, पण ते झालं अप्पर डिप्पर मारता का तू आता? अप्पर डिप्पर नाही. अच्छा, ह्याला पण गिअर अप गिअर डाऊन आहे, सो यू डोंट नीड गिअर बॉक्स. हे गिअरचं आहे बच्चे. हे काय F1 रेसर आहे का? हा, F1 रेसिंगचं. ते तर झालं तुझं ग्लोबल स्टेपचं, तिथं पण तुला धक्का मारला, तुझं काम केलं वगैरे. आणि मग तुला सेकंड जॉबला पण लोकांनी धक्केच मारले का? धक्के नाही मारले. सेकंड जॉबसाठी काय झालं, माझ्या ऑफिसमध्ये खूप लोक अप्लाय करायला लागले. मी म्हणले यार आपण मी ट्राय करते यार, अप्लाय करके, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. पण मग तिथे तुला डिग्री वगैरे नाही विचारली की आपका, म्हणजे जे तू सेकंड जॉबला अप्लाय केलं त्यावेळेस मी इतका अर्ली स्टेज होतो जॉबच्या, मी त्यांना सांगितलेलं की मी आय एम स्टील परस्युइंग ग्रॅज्युएशन. मग त्यावेळेस त्यांनी विचारलं की मग तू कसं करणार, मग तू म्हणजे जॉब पण करणार आणि हे पण करणार, तुला कसं जमेल. मी म्हटलं की माझं कॉलेज असं आहे की मी तिकडे जाऊ शकतो आणि गेल्यानंतर फक्त एक्झाम देऊ शकतो, आणि असं आहे, कंटिन्यू कॉलेजला जायची गरज नाही, बिकॉज यू आर अर्ली. आणि त्याच्यानंतर मग आणि ते किस्सा तू तुम्हाला सांगितलं, पण ह्यांना पण सांग की किती जणांनी अप्लाय केलं आणि किती जणांना रिवर्ट आलं. माझ्या ऑफिसमध्ये आय थिंक. आणि पुण्याचा इंटरव्ह्यू आणि मुंबईचा इंटरव्ह्यू, तो पण किस्सा सांग. कुठला? की तुला मुंबईच्या इंटरव्ह्यूला का जावं लागलं, वॉक-इनला? सीन काय झाला, पुण्यामध्ये इंटरव्ह्यू होता, पण पुण्यावरचा इंटरव्ह्यू माझा मिस झाला. मिस झाला म्हणजे तो खूप आधी होता आणि नंतर मला कळलं की नाही का इथे इंटरव्ह्यू आहे म्हणून. सो त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही येऊ शकता का असं. मी म्हटलं येऊ शकतो, पण मग त्यांनी विचारलं की असं. ते म्हटलं की असं करा, तुम्ही मुंबईला इंटरव्ह्यू होणार आहे त्याला तुम्ही ट्राय करा, बिकॉज आता तुमचं थोडंसं जे आमच्या कंपनीचे गेम्स आहेत त्याच्याबद्दल थोडं कमी हे आहे, तर तुम्ही प्रिपेअर करा त्या. सो त्यांनी बेसिकली तुला एक चान्स दिला. सो ते म्हटलं की प्रिपेअर करा तुम्ही त्या गोष्टीसाठी आणि मग तुम्ही मुंबईच्या या. मग मी अख्खं घरी PS4 आणला, हे आणलं रेंटनी. मग मी त्या कंपनीच्या गेम्स खेळलो, त्या कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन गोळा केली आणि त्याच्यानंतर तुमचा भाव मुंबईला गेला इंटरव्ह्यू द्यायला. आणि तिथं पण सीन कसा झाला होता, तुझे किती मित्र आले होते? माझ्या ऑफिसमधले आम्ही 4 का 5 जण होतो आणि मी आदल्या दिवशीच गेलो होतो बिकॉज माझी मावशी राहते तिकडे. तुम्हारा भाई रात को फुल पार्टी वाटी करके सो गया 1-2 बजे. सकाळी 8 वाजता वगैरे तिथे पोहोचायचं होतं. मग सकाळी माझा भाऊ वगैरे ना, आम्ही तो मला तिथे सोडायला आला होता. आय थिंक कुठं होतं ते, नो हॉटेल होतं. नो हॉटेल, हा, पण ते कुठलं तरी V पासनं नाव आहे, विले काहीतरी असं नाव होतं ते. एकदम हायटेक जागा होती ती. तिथं गेलो, इंटरव्ह्यू दिला. माझे सगळे मित्र पण आले होते, माझे कॉलेज कलीग्स तिकडचे, ऑफिस कलीग्स तिकडचे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळं इंटरव्ह्यू वगैरे झाला बरं का. आता 1 आठवडा झाला इंटरव्ह्यू. कोणाला काहीच तपास नाही की कोणाचं सिलेक्शन झालंय नाही झालंय काय नाही, कोणी त्यांनी विचारलं पण नाही. आणि अचानक मी एक दिवस उठलोय, मित्राचा सारखा फोन होता आणि तो मला फोनवर सांगतोय अरे असा मेल आलाय की आम्हाला सिलेक्ट नाही केलं म्हणून, तुला काय आलंय का, तुला काय आलंय. म्हटलं बाबू मला नाही माहिती, मी अजून बघितलं नाही, म्हणजे बघतो मी उठल्यानंतर बघतो. मी एवढा हे होतं की मला घेणं देणंच नव्हतं काय कुठल्या गोष्टी, अशाच लोकांचं होतं. आणि मग सीन काय झाला
त्या दिवशी मला मेल नाही आले, पण दुसऱ्या दिवशी तुमच्या भावाला मेल आला की यू हॅव बीन सिलेक्टेड. असंच होतं. ज्यांना घेणं देणं नसतं ना त्यांनाच ती ऑपॉर्च्युनिटी. कारण बच्चा म्हणजे ज्यांना घेणं देणं नसतं नाही, इनफॅक्ट मला असं वाटतं जे लोक रिअल दाखवतात ना की बाबा हा की आम्ही असा आहे, मी असा आहे, डील विथ इट, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाहीतर नका घेऊ असं. आणि तुमचं टॅलेंट दाखवा यार, तुमचं जे काय आहे ते पोर्ट्रे करा, टॅलेंट संपला विषय. मी तर ह्याच्यासाठी निवडलं की मला गणितात नव्हतं जायचं. वाव, लाईक गणित. सो मग मी म्हणलं काय करायचंय, बीबीए तो करला. मला डॉक्टर बनायचं होतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण माझे पप्पा आता हितनं जर काय आपली सुरुवात झाली तर मला एअर हॉस्टेस बनायचं होतं, मला डॉक्टर बनायचं होतं. मी युपीएससी साठी MBAच्या नंतर 1 वर्षाचा ब्रेकही घेतला होता, पण माझी एवढी फाटली की मी म्हणले की ब्रो नॉट हॅपनिंग. मी अभ्यासही केला पण मी अटेम्प्टच दिला नाही, का मी एवढी घाबरले होते आणि मी रडायला बिडायला लागले होते. तर माझे मम्मी पप्पा म्हणले की मेंटल ट्रॉमा होणार असेल तर सोडून दे. पण मग मला लगेच जॉब पण भेटला, बिकॉज MBA होता आणि जस्ट 1च वर्ष झालं होतं. सो मग लगेच सगळं झालं सॉर्ट. बट तेच आहे की माझा जॉब मी ह्याच्यासाठी निवडला की मला एक इझी गोईंग जॉब हवा होता. आणि आय थिंक HR इज नॉट कम्प्लिटली इझी गोईंग. रोज नवीन असं काहीतरी कोणाचं काहीतरी भांडण घेऊन येतात लोक किंवा त्यांच्या पर्सनल लाईफचं घेऊन येतात. लोकांना एक मिसकन्सेप्शन आहे की HR फक्त रांगोळी काढायचंच काम असतं. HR तेच म्हणलं ना, देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ HR. मी तेच म्हणलं, रिक्रुटमेंटचा आय गेट बॅक टू यू वाला वेगळा असतो आणि चलो रंगोली बना ते वेगळा असतो. जर तो HR तुम्हाला म्हणला ना चलो रंगोली बनाते, तर तुमचं आयुष्याला येण्याचं अस्तित्वच संपेल. काय करणार जर तुमच्या ऑफिसमध्ये फन ऍक्टिव्हिटीज नसेल होणार तर तुम्ही काय करणार आहे. ऍटलीस्ट त्या कामामधनं काहीतरी ते फन करायला बघतात ना तुमच्यासोबत, तुम्हाला एवढे बेनिफिट्स वगैरे आणून देतात हे. आणि हे पण असं लोकांचं की HR रिप्लाय करत नाही. अरे तुम्ही एक ईमेल पाठवता ना तेव्हा ऑलरेडी 100 ग्रीव्हियन्सेस आलेले असतात की हा मला त्रास देतोय, ती मला त्रास देते, कोणी सेक्शुअल कंप्लेंट टाकलेली असते, पॉश वगैरे टाकलेला असतो, ते असतं. कोण ईमेल करतं की मी सुसाईड करणार आहे, मी हे करणार आहे. देन यू हॅव टू डील विथ दिस. आता एकाने जर मेसेज केला की मी सुसाईड करणार आणि एकाने मेसेज केला की माझ्या सुट्ट्या अप्रूव्ह करतं, मी कुठं लक्ष देणार. जो तिकडं आहे त्याच्या सो देर आर व्हेरियस थिंग्स. बट अगेन मी हे पण वेळी खूप सारे HR एक्सप्लेनेशन देत नाही, बिकॉज देर सो मच गोइंग ऑन. तुमचा पगार टाइमवर राहायला पाहिजे, तुमच्या पगारामध्ये काही चुकायला नाही पाहिजे. सो देर आर लॉट ऑफ थिंग्स. मला मज्जा डेफिनेटली येते बिकॉज इट्स नॉट हाय प्रेशरिंग जॉब, बट ऍट द सेम टाइम मला 10 गोष्टी एका वेळेला कराव्या लागतात, विच इज ऑपोजिट टू वैष्णवी मल्टीटास्कर आहे. सो मला करता येतात बिकॉज एका टाइमला जर मी पेरोल करते आणि कोणाचं ग्रीव्हन्स आला आणि कोणाचं ऑफर लेटर बनवायचं, तर मला ते 3 गोष्टी सायमल्टेनियसली कराव्या लागतात, विच आय एम एबल. सो मला ते एक बेनिफिट आहे माझ्या याच्याचं की माझं डोकं जरा मल्टीटास्कर झालं, मल्टीटास्कर बॉय. सो आय थिंक त्यामुळे मी तर HR निवडलं. चिल जिंदगी चाहिए थी, बट दॅट डझंट मीन की इट इज चिल. कूल मॅन. म्हणलं गणित नको पण मला पेरोल तर करावेच लागतात ना, आणि ते चुकलं तर तुम्ही सगळे त्या HR एवढं बदडताल, त्यामुळे आय कॅन टेक रिस्क. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. आम्हाला फक्त हा गेमिंगचा सेटअप करतोच होतं, तर म्हटलं की वाय नॉट टॉक अबाउट अ करिअर. आणि मोस्टली क्वेश्चन चैतन्यासाठीच येत असतात की तू गेमिंगच्या क्षेत्रात गेला कसा, बिकॉज ऑफकोर्स मी अंडरस्टँड खूप जणांना क्रेज आहे, बट डू युअर रिसर्च ब्रो. येस, तुमचा रिसर्च करा, तुम्हाला जी गोष्ट आवडते त्यात जा. तुम्हाला पैसा कमवायचा असेल त्या हिशोबाने पण तुम्ही करिअर निवडू शकता. येस, आयुष्यात प्रायोरिटी आधी ठरवा. पैसा हवाय, काय हवाय, पैसा हवाय का मेंटल पीस हवाय. मेंटल पीस हवाय. दोन्ही एकत्र नाही भेटणार आहे तुम्हाला. सॉरी. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. आता आपण स्ट्रीमिंगला जाणार आहे. स्ट्रीमिंगला भेटू तुम्हाला स्ट्रीम वरती. ओके, सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.